लोकशाहीतील सगळ्यात मोठ्या उत्सवाला आता सुरुवात झाली आहे। केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आहे। यामध्ये महाराष्ट्रात कधी मतदान होणार आहे ते आपण पाहूया। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे आणि यामध्ये रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। तर दुसरा टप्पा हा 26 एप्रिलला असेल आणि या दिवशी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या ठिकाणी मतदान होणार आहे। तर तिसरा टप्पा 7 मे रोजी असेल आणि यामध्ये रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या ठिकाणी मतदान होणार आहे। चौथा टप्पा 13 मे रोजी असेल आणि या दिवशी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ठिकाणी मतदान होईल। तर अखेरचा पाचवा टप्पा हा 20 मे रोजी असेल आणि या टप्प्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, ईशान्य मुंबई, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान का घेण्यात येत आहे असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। पण अखेर निवडणुकांची घोषणा झाली आहे आणि सगळ्यात मोठ्या रणसंग्रामाला आता सगळेच राजकीय पक्ष सज्ज झालेत।